नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपली एमपीएससी ची क्वेश्चन ऑफ द डे सिरीज चालू आहे. त्याच्यामधला हा पुढचा प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न? नवरा व बायको यांच्या वयाची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होती. खूप जणांनी मला हा प्रश्न पाठवलाय. दिसायला खूप मोठा वाटतो, पण काहीच नाहीये प्रश्नामध्ये. 40-45 सेकंदात आरामात सुटतो हा प्रश्न. नीट लक्ष देऊन ऐकायचं फक्त. यांच्या वयाची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी किती होती रे? 25 वर्ष. सरासरी म्हटलंय. नवरा बायको दोघ आहेत. दोघांची सरासरी विवाहाच्या वेळी 25 होती. म्हणजे विवाहाच्या वेळी त्या दोघांचं वय किती होतं रे? 25 दुनी 50. डिटेल लिहितोय आपण, कारण 5-5 मिनिटात एक एक प्रश्नाची कन्सेप्ट समजवतो. एवढं तर कळलं. दोघांची सरासरी 25 असते, म्हणजे टोटल किती असतं? 25 दुनी 50. विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. विवाहानंतरच्या 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मला सांगा, विवाहानंतरच्या 2 वर्षांनी मग त्यांच्या दोघांची वय किती होणार? दोघांची 2-2 वर्ष वाढणार, बरोबर. मग 50 मध्ये नवऱ्याचं 2 वाढलं, बायकोचं 2 वाढलं, म्हणजे फक्त 52 करत जाऊ नका, 54 करा. म्हणून एवढं डिटेल लिहिलंय मी इथं. समजलं? 54 झालं. विवाहानंतर 2 वर्षांनी त्या दोघांचं वय. आता कोणाच्या वेळी आता ह्यावेळी काय झालं रे? मुलाचा जन्म झाला, बरोबर. आता त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी, आता तिघांच्या आजच्या वयाची सरासरी, तिघांचं आजचं वय, तिघे आजच्या वयाची सरासरी किती आहे? सरासरी 24 आहे. किती जणांची? 3 जणांची. 3 जणांची वयाची सरासरी 24 असेल तर 24 त्रिक किती? 72. तर तिघांचं टोटल वय किती होईल आता? 72. मला सांगा, त्या मुलाच्या जन्मावेळी इथं दोघं जरी असली आणि त्या मुलाला जरी कन्सिडर केलं तर तो मुलगा किती येतोय? 0. जस्ट जन्म झालाय त्याचा. मग कितीचा गॅप पडला रे याच्यात? कितीचा गॅप पडला? तेव्हा जन्माच्या वेळी तिघांच्या वयांची बेरीज किती होती? 54. आता तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 72. तर 54 मध्ये जर आपण 72 मधून 54 गेले, किती येत आहे? 12तून 4 गेले 8, आणि परत 7तून 6 गेला 1. किती आलं? 18 आलं, बरोबर. 72 मधून आपण 54 वजा केलं तर किती आलं? 18. म्हणजे किती वर्ष पुढे गेलं रे? 18 वर्ष पुढे गेलं. पण 18 वर्ष काय एका कोणाचं वय वाढलं का? इथं 3 जण होती, तिघांचं मिळून वय 18 वाढलं, म्हणजे प्रत्येकाचं वय किती वाढलं? 6. थोडक्यात हे आजचं वय काय रे? मुलाच्या जन्मानंतरचं 6 वर्षानंतरच वय आहे ना, बरोबर. कारण तिघांचे 18 वाढले, म्हणजे प्रत्येकाचे 6 वाढले. याचा अर्थ पोरगा किती वर्षाचा आहे? तो बाळ किती वर्षाचा झाला? आता 6 वर्षाचं झाले. लगेच 6 टिक करू नका. त्यांनी काय विचारले? तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली? पोरग कधी झाले त्यांना? 2 वर्षानंतर झालंय ना. मग 6 वर्षाचं पोरग आहे, 2 वर्षानंतर झालंय, म्हणजे त्यांच्या लग्नाला काय रे? 6 आणि 2 8 वर्ष झालेली आहेत. लग्नाला किती वर्ष झाली त्यांच्या? 8 वर्ष झाली. होता की नाही इंटरेस्टिंग प्रश्न? त्यांनी नवरा बायकोचा आजच्या वयाची सरासरी, लग्नाच्या वेळीची सरासरी दिली ती 25. त्याच्यावरून आपण त्यांचं टोटल वय काढलं. लग्नाच्या वेळी किती होतं? 25. 2 वर्षांनी पोरग झालं, म्हणजे त्यावेळी त्यांचं टोटल वय किती असणार आहे? 54. नवरा बायको प्लस 0 वर्षाचं पोरग 54. परत आजच्या वयाची सरासरी तिघांची किती दिली त्यांनी? 24. तर 24 त्रिक किती केलं आपण? 72. मला सांगा, 54 आणि 72 मध्ये गॅप कितीचा आहे? 18. थोडक्यात 18 वर्ष पुढं, 18 वर्ष एक्स्ट्रा आली. पण ती 18 वर्ष एकट्यामुळे आलेत का? तिघात आहेत ना. म्हणजे किती वर्षांनी पुढे गेली? तिघ 6 वर्षांनी पुढे गेली, बरोबर. म्हणजे ते पोरग कितीचं निघालं? 6 वर्षाचं आलं. मग पण पोरग झालाय कधी? लग्नानंतर 2 वर्षांनी. म्हणजे लग्न झालंय किती? 6 आणि 2 8 वर्षापूर्वी लग्न झालं. लग्नाला किती वर्ष झाली? 8. तर हे एकदम सिंपल आहे. मी किती डिटेल करून सांगतो, एवढा वेळ लागत नाही. 40-45 सेकंद इज इनफ फॉर विद्यार्थी. मी ॲज अ टीचर नाही सांगत आहे, विद्यार्थ्याला पण हे 45 सेकंदात सुटणार. व्यवस्थित टप्प्याटप्प्याने लिहून घ्यायचं फक्त, बस. ओके. जर तुम्हाला अशाच पद्धतीनं माझ्याकडनं शिकायचं असेल तर ही माझी कन्सेप्ट आणि पीवायक्यू ची बॅच आहे. जवळजवळ ह्याच्यात मी 3500 प्लस पीवायक्यू प्रश्न वर्गातच सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. म्हणजे कोर्समध्ये तुम्हाला ते प्रॉपर मिळतील सोडवलेले. आणि ज्यांचं बऱ्यापैकी बेसिक चांगला, बेरीज वजाबाकी येते, इकडचं तिकडं करता येतं, सगळ्या गोष्टी बरोबर चिन्हाचे इकडचं तिकडे गेल्यावर अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं, गुणाकाराचं भागाकार, एवढं बेसिक येत असेल नॉर्मल 10वी पर्यंतचं, तर त्यांना ही बॅच खूप आवडेल. की बाबा सगळे एवढे मस्त होऊन जातील तुमचे 100-120 तासांच्या कंटेंटमध्ये. पण ज्यांना एकदम मुळापासून शिकायचं, सर मी जस्ट सुरुवात केली आणि गणिताचा संबंधच संपलाय माझा, तर अशा मुलांनी ही बॅच जॉईन करा. तो कोर्स तर याच्यात असणारच आहे आधीचा पर्पल कलरचा,
पण ह्या ग्रीन कोर्समध्ये अजून तुम्हाला बेसिकचे 2 फोल्डर मिळतील. त्याच्यामध्ये मॅथ्सचा एक असेल, रिझनिंगचा एक असेल आणि सोबत तो आधीचा पर्पल कलरचा कोर्स असेल आपला, की ज्याच्यात कन्सेप्ट प्लस PYQ जे मी म्हटलंय ते. मग इथं मी हाताला धरून शिकवले. एकेका टाईपचे जवळजवळ 4-4, 5-5 एक्झाम्पल आहेत. तर दोन्हीपैकी कुठलाही कोर्स जॉईन करू शकता. तुम्हाला काहीही डाऊट असेल गणित बुद्धिमत्ताचा तर मला या नंबरवर कधीही कॉल मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि आपली ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि इतर ग्रुप्समध्ये किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर जरी हा व्हिडिओ ठेवला तरी चालेल. 5-5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर रोज एक कन्सेप्ट क्लिअर केली तर खूप सारा अभ्यास तुमचा होऊ शकतो. धन्यवाद.